खेळपट्टीकडे जायचं आहे। विनंती असेल की आपण व्ही शेप मध्ये उभं राहावं। लागलीच खेळपट्टीचं या ठिकाणी उद्घाटन केलं जातंय। पार्थ 11 विरुद्ध साई याच्यातला हा उद्घाटनाचा पहिला सामना आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत। तिसरं पर्व सन 2023-24 आणि हे 25 सन 2025 अर्थात तिसरं पर्व या ठिकाणी आपण अनुभवत आहात। प्रत्येक वर्षी दरवर्षी काहीतरी नवीन विजुगीशी प्रेरणा घेऊन ही स्पर्धा पुढे जात आहे। त्यामुळे आयोजकांना सर्वप्रथम आयोजकांचे आभार की त्यांच्या माध्यमातून एक चांगली दर्जेदार स्पर्धा क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते, खेळाडूंना खेळायला मिळते। संघ मालक देखील या स्पर्धेमध्ये रुची दाखवतात आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी बघायला मिळते आपल्याला। यावेळेस आदरणीय अन्सारामजी बडे सर क्षणचित्र टिपताना आपण मैदानामध्ये बघत आहोत। अगदी थोड्याच वेळात खेळपट्टीचं देखील उद्घाटन केलं जाईल। मी उपस्थित खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी मैदानाकडे जायचं आहे। यावेळेस आपण बघू शकाल की खेळपट्टीचे उद्घाटन केलं जातंय। खेळपट्टीचा श्री गणेशा केला जातो। श्रीफळ वाहून आदरणीय अर्जुन कुमारजी राठोड सर आपल्याला बघायला मिळत आहेत। आदरणीय श्री सखारामजी पवार सर देखील आपल्याला बघायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। मुख्य आयोजक या स्पर्धेचे आदरणीय जयदेवजी घेगड सर, आदरणीय आनंद नागरे सर देखील बघायला मिळत आहेत। खवले सर देखील पोहोचतीलच। अतिशय सुसज्ज मैदान आणि त्यामुळे या स्पर्धेला देखील चांगली पसंती दिली जाते। कारण खेळाडूंची इच्छा असते की स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियमवरती आपण खेळ खेळावा, अनुभवावा, खेळाचा आनंद घ्यावा आणि त्याच महत्त्वाकांक्षेने खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत। टाळ्यांचा गजर होतो, श्रीफळ वाहलं जातंय। गजाननाला पुकार केला जातोय। बारा संघ या स्पर्धेमध्ये सामील झाले। जवळपास 150 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये। कोण जिंकेल कोण हारेल, मात्र जिंकेल ती SPL स्पर्धा, जिंकेल ते शिक्षक सन्मान चषक स्पर्धा। आणि संपूर्ण 4 दिवसामध्ये आपण ध्रुव स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर जोडले जाणार आहोत। त्यांचं देखील या ठिकाणी आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। ते देखील जोडले गेलेत आपल्यासोबत। यावेळेस टॉस जातोय, कदाचित निर्णय साईच्या माध्यमातून साईकडे आणि त्यांचं डिसिजन काय आहे आपल्याला बघायला मिळेल।
आदर हॅलो 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 आदरणीय मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे. आले आले पवार सर आले. हो 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 सर लगेच उरकून घ्या. हो.
चला फलंदाज सज्ज व्हायचं आहे. हा. 28 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली इनिंग संपवायची आहे. त्या अनुषंगाने आपण थोडी त्वरा करायची आहे. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना. पहिल्या मॅचसाठी दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. शिक्षक सन्मान सजग सन 2025 पर्व तिसरे एक जबरदस्त घमासान टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियम मध्ये अनुभवणार आहोत. आलो ऑफिसलाच येतोय. हा बोला ना. हा सर. स्टार्ट करायची इकडचं. कोणाला सांगू? सामन्याला सुरुवात करायची आहे. शिक्षक संघटना बरं बरं. मग पहिलं कोणाचं? राठोड सरांचं करूयात की पवार सरांचं करूयात? पवार सरांचं पवार सरांचं तुम्ही करताय ना? बडे सरांना. बरं. केजीएन ग्रुप आयोजित शासकीय व निमशासकीय कर्मचारी नियमित कर्मचारी मर्यादित क्रिकेट स्पर्धा सन 2025 पर्व तिसरे आपण या ठिकाणी अनुभवत आहात. आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया आपण मंचकाकडे. अगदी उद्घाटन होऊन यावेळेस मैदानामध्ये उद्घाटनाचा पहिला सामना सुरू झालाय. आजच्या दिवसातला या स्पर्धेचा पहिला सामना साई विरुद्ध पार्थ 11 आपण अनुभवत आहात. पहिलं षटक हाताळत आहेत सर या ठिकाणी. 2 सलामीचे फलंदाज आहेत. तत्पूर्वी जर स्टेजकडे नजर टाकली, मुख्य मंडपाकडे नजर टाकली तर या ठिकाणी आदरणीय सखारामजी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष शिक्षक संघटना जव्हार तालुका. मी अन्साराम बडे सरांना विनंती करतो की आदरणीय पवार सरांचं पुष्पगुच्छ शॉल देऊन यशस्वीच त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आदरणीय पवार सर मंचकाकडे बघितलं तर यावेळेस सत्कार केला जातोय. आदरणीय अन्सारामजी बडे सरांच्या शुभ हस्ते यावेळेस
आदरणीय सखारामजी पवार सर, शिक्षक संघटना जव्हार तालुका अध्यक्ष, तदनंतर मंचकावर जर बघायला गेलं तर अजून एक हस्ती आहेत, आदरणीय अर्जुन कुमारजी राठोड सर, भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल जव्हार, आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय त्रिमूर्तीपैकी एक उपस्थित मंचकावरती आदरणीय जयदेवजी खेगड सर. मी त्यांना विनंती करतो की आदरणीय अर्जुन कुमार राठोड सरांचा आपल्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. सोबत सन्मान चिन्ह देखील यावेळेस सन्मान आणि सत्कार केला जातोय. आदरणीय अर्जुन कुमारजी राठोड सर यांचा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय जयदेवजी घेगड सर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर मी विनंती करेन पुनश्च एकदा कार्याध्यक्ष शिक्षक संघटना आदरणीय भास्करजी पवार सर यांना की त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. आदरणीय ललित पवार सरांना मी विनंती करतो की भास्कर पवार सरांचा आपल्या शुभ हस्ते शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यशोतीच सन्मान आणि सत्कार करायचा आहे. थँक्यू सो मच सर. यावेळेस झालात एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या उपस्थित असल्याने आम्हाला मिळते. त्यानंतर आदरणीय कैलासजी राठोड सर देखील मंचकावरती उपस्थित आहेत. मी योगेशजी डोलर सरांना विनंती करतो की आदरणीय राठोड सरांचा आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. आदरणीय कैलासजी राठोड सर यावेळेस त्यांचा देखील शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सर. तदनंतर मंचकावर जर बघितलं तर आदरणीय श्री अमर सूर्यवंशी सर, रेशीम कार्यालय जव्हार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय बडे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील यावेळेस शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आदरणीय कुमार मेजर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयदेव सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आदरणीय कुमारजी गोरे सरांचा देखील आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच सर. मंचकावरती आदरणीय योगेश ढोलणार सर देखील उपस्थित आहेत. मी आदरणीय पवार सरांना विनंती करतो की आपण त्यांचं आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. योगेशजी ढोलणार सर. धन्यवाद सर. आपला अगदी बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी या शिक्षक सन्मान स्पर्धेसाठी आपण खर्च केलात. आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. आपल्या सकारात्मक एनर्जीने आम्हाला बळ मिळतं
ही स्पर्धा अजून एक पुढे जाण्यासाठी आपल्या शुभेच्छा मिळतात. मंचकावरती अजून एक मान्यवर आहेत, आदरणीय संदीपजी राठोड सर. मी बडे सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्यांचा आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळेस सन्मान केला जातोय आदरणीय संदीप सरांचा. थँक्यू सो मच सर. आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात, स्पर्धेची शोभा वाढवली आणि मुख्य आयोजकांपैकी एक केझिन ग्रुप ज्याला आपण म्हणतो, आदरणीय जयदेवजी घेगड सर या ठिकाणी मंचकावरती उपस्थित आहेत. मी पवार सरांना विनंती करतो की यावेळेस जयदेवजी घेगड सरांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. मितभाषी प्रेमळ हसतमुख व्यक्तिमत्व जयदेवजी घेगड सर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्रिमूर्तीपैकी एक खबले सर, नांगरे सर आणि घेगड सर. यावेळेस घेगड सरांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. धन्यवाद सर. आणि ही स्पर्धा ज्यांच्या विचारातून आपण बघत आहोत, हे तिसरं वर्ष आपण बघत आहोत, अगदी दिमागदार, अगदी यशस्वी, आणि त्याचंच रिझन आहे ही त्रिमूर्ती अर्थात केझेन ग्रुप आयोजित शिक्षक सन्मान चषक सन 2025. जाऊया थेट आपण मैदानाकडे आणि ऐकूयात आपण जव्हार तालुक्याचा बुलंद आवाज मिस्टर किरणजी खानजोडे सर. ओव्हर टू यू. शिक्षक सन्मान चषक 2025 आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीची क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवत आहात, तिसरं पर्व आहे. तिसऱ्या पर्वामध्ये जय्यत अशी तयारी करत या स्पर्धेला प्रारंभाच्या दिवसामध्ये केला जातोय. पार्थ 11 आणि साई 11 या दोन टीम एकमेकाचे विपक्ष येत आहेत. तत्पूर्वी आपण यावेळेला पाहताय 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धावा, विकेट देखील पडल्या गेल्यात. आता सुंदर स्ट्रोक या वेळेला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये तेवढ्याच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पार्थ 11 टीमचा विचार केला तर अगदी 4 विकेट 3 या अंकावरती पडल्यात. थोडासा दबाव आणि सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल तर इम्पॅक्ट थोडासा वेगळा या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहणार आहोत. काय सुरेख गोलंदाजी. रोशन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या आपण साई 11 या टीमच्या माध्यमातून पाहू शकाल. षटक क्रमांक 3 जरूर फॉलो थ्रो मध्ये आपण पाहताय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये देखील तेवढ्याच चांगली गोलंदाजी, जास्तीत जास्त चेंडू डॉट आणि विकेट घेण्याचा सिलसिला कंटिन्युअस आपण पाहिलाय. आणि म्हणूनच पार्थ 11 टीम थोडीशी बॅकफुटला या क्षणी पाहायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू अगदी ऑफस्टंपच्या लाईन वरती हा चेंडू सोडलाय आणि त्या चेंडूला फक्त पुश केलंय आणि पुश केलंय. 1 धाव यावेळेला जॉईंट होते स्कोर कार्ड वरती. चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते 5. या षटकामध्ये 3 धावा, 1 विकेट, 6 धावा आणि 4 विकेट. अतिशय दयनीय अशी अवस्था पार्थ 11 टीमची. तर पहिला सामना आपण या ठिकाणी प्रत्यक्ष खेळत आहात आणि पहिल्या सामन्यामध्ये थोड्याशा चुका ज्या झाल्यात ना त्या दुरुस्त कराव्या लागतील. सध्या मिडल ऑर्डरला चांगल्या सुरुवातीने टीमला पुढे घेऊन जावंच लागेल. कारण 3 षटक इथं मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. अवघ्या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिल्या तर 7 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ दी एक चेंडू षटक कंप्लीट होत आहे. 3rd षटक कंप्लीट झालंय. पहिल्या चेंडूवरती विकेट येते, दुसरा चेंडू डॉट आणि नंतरचे 4 चेंडू 4 सिंगल.
ओके ओके, पहिला मंकड विकेट म्हणून आपण पाहिलं होतं. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न होतोय. शिक्षक सन्मान चषक ही स्पर्धा जर आपण पाहिली तर संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि षटक या ठिकाणी कंप्लीट होतोय. थर्ड ओव्हर एंड ऑफ डे. 3 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं 4 विकेट 8 धावा. 8ला 3 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकर नेहमीच मारतो आहे अशी पावर. सावकार षटकर नेहमीच मारतो आहे अशी पावर. पहिल्या 3 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 8 धावा. व्हॉट अ बॉलिंग. नेक्स्ट मॅच वीर ब्लास्टर विरुद्ध विदित फायटर असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. आता याच दरम्यान काय सुंदर गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. निलेश पहिली 2 षटकं निलेशची काय अफलातून आपण पाहिलेत निलेश सरांची. आणि म्हणूनच स्कोर कार्ड जो आहे ना तो पूर्णपणे थांबलाय. नवीन गोलंदाज श्रीनिवास सर येत आहेत. अगदी जलद गतीने चेंडू येत नाहीये तर लेंथ लाईन वरती इम्प्रूव्ह स्वतःला केलं जात आहे. पार्थ 11 टीमचं फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. सुरुवात मात्र योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. व्हॉट बॉलिंग. रोशन आणि सँडी दोन्ही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करत आहेत. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघर्ष या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. ती 4थं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्येला पूर्णपणे फुल स्टॉप लागलाय. आणखी एक चांगला चेंडू. योग्य टप्प्यावरती चेंडूची लेंथ आणि लाईन जर आपण पाहिली तर सध्या तरी फेकली जाते साई 11 टीम कडून. पूर्णपणे प्रेशर दबाव निर्माण केलाय. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं सराव मॅच प्रॅक्टिस मॅच देखील संपन्न झाले होते या स्पर्धेच्या. आज प्रत्यक्ष टुर्नामेंटला आगाज. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक येतोय. आणखीन एक चांगला चेंडू. या षटकामध्ये श्रीनिवास सरांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सुरुवातीचे 2 चेंडू सलग डॉट आणि त्यानंतर इथे येते एक सिंगल. सँडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला बॅटर आहे. योग्य पद्धतीचे मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये अतिशय तरबेज असा खेळाडू आहे. परंतु सध्या सिच्युएशन कडे जर आपण पाहिलं तर पार्थ 11 टीम थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळते. आता या क्षणी जरूर आउटसाइड द ऑफ स्टंप असा हा चेंडू आता यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एका अव्वांतर धावसंख्येनं यावेळेला स्कोर कार्ड हा फ्लाय होत असताना पाहायला मिळतोय. 10 रन्स ऑन दी बोर्ड. स्कोर कार्ड योग्य पद्धतीने यावेळेला बिल्ड करावा लागेल. आणखी एक चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. गल्लीच्या रिजन मध्ये घडलंय काय चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहता पाहता विकेट डाऊन बाय रोशन या ठिकाणी परतला जातोय. सँडी प्रसिद्ध खेळ हा खेळतो लाडानं. क्रिकेट म्हणजे आमची जान. क्रिकेट म्हणजे आमची जान. क्रिकेट म्हणजे आमची जान. गावाची आपल्या वाढवतो शान. जिथं तिथं झालेत फॅन. जिथं झालेत फॅन. जिथं तिथं झालेत फॅन. आज गाजतोय एन्जॉय स्पोर्ट्स आयोजित चषक 1 नंबर. स्वर्गीय डॉक्टर भानुदास मूर्ती चषक 1 नंबर. दहा धावा स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत आपण पाहताय. मात्र अर्धी टीम पॅव्हिलियनच्या दिशेने परतली. 5 विकेट. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. विनोद मुंडेसर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. आता यावेळेला जरूर आपण पाहू शकते जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होतोय 4.
4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा, 5 विकेट. पार्थ इलेव्हन टीम पूर्णपणे बॅकफुटला या क्षणी पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ आणखीन अवांतर आहे. मात्र बघूया साई इलेव्हन टीमने जशा पद्धतीने सुरुवात करून दिली. सात षटक आहेत, 5 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील याची नोंद घ्यायची आहे. आता या क्षणी जरूर 4 षटकं आपण पाहिलीत, फक्त 10 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये पार्थ इलेव्हन टीम कुठल्या पद्धतीने इथून धावसंख्येला गती प्रदान करेल ना. येत आहेत नवीन गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीने टॅप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू यावेळेला डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, मात्र फील्ड करतील तोपर्यंत येत आहेत त्या 2 धावा. हॅलो हॅलो, यानंतर लगेचचा जो सामना होणार आहे नेक्स्ट मॅच वीर वर्सेस विदित. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. विदित वर्सेस वीर. विदितचा कर्णधार हजर आहे. वीर ब्लास्टर संघाचा कर्णधार लगेचच अवघ्या 5 मिनिटात या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सुंदर मॅच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिलीच ही मॅच आहे आणि सध्या तरी आपण पाहिले पहिल्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच कडे वाटचाल केली जाते. यावेळेला दर्जेदार फटका येतोय खूप वेळानंतर पार्थ इलेव्हन टीम साठी. रोशनच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर बॉडीच्या पलीकडे. पहिला चौकार 4. या चौकाराच्या मदतीने 16 वरती स्कोर झोन पोहोचलाय. आणखीन एक त्याच झोन मध्ये, मात्र या वेळेला प्रोटेक्शन देण्यात आलंय डीप मध्ये आणि इथं धाव मात्र प्राप्त होईल ती फक्त 1. रोशन सर आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर विनोद मुंडे सर एकमेकांच्या साथीनं स्कोर कार्डला या ठिकाणी बिल्ड करावंच लागेल. 17 वरती स्कोर सध्या तरी आपण पाहू शकतायत. एक महत्वाची लढत हे मैदानाच्या आतमध्ये पहिलीच मॅच आहे आज या स्पर्धेला. जसा प्रारंभ झालाय आणि तदनंतर आणखीन एक चांगला चेंडू ऑन साइडला कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जरूर फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळत आहे. धाव मिळते ती फक्त 1 याही चेंडूवरती. 5 चेंडू या षटकामध्ये फेकून झाले. 18 वरती 5 अशी स्थिती सध्या तरी आपण पाहू शकतात पार्थ इलेव्हन टीमची. जे उर्वरित चेंडू आहेत ना त्यावरती अटॅकिंग रोल मध्ये यावं लागेल, कारण सन्मानजनक स्कोर पर्यंत जर आपण पोहोचला नाही तर दबावाचे चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतंय. आता षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 18 धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॉलिंग. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश केलाय साई इलेव्हन टीमनं. तो आणखीन 2 षटकांचा खेळ इथून उर्वरित आहे. जर याही 2 षटकामध्ये चांगल्या फलंदाजीनं सुरुवात करून दिली तर चांगला स्कोर होऊ शकतोय. गणेश बोरसे सर येत आहेत नवीन गोलंदाज. राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याकरिता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या वेळेला ऑन साइडला पूलचा फटका येतोय. पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल टायमिंग सहित चेंडू चाललाय चौकारांकरिता. या क्षणी विनोद मुंडे सरांच्या बॅट मधून हा चौकार येतोय. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. 22 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणखी एक त्याच पद्धतीचा चेंडू होता. रीड योग्य पद्धतीने केला जात नाहीये. वेळोवेळी तुम्हाला जर चांगल्या स्कोरकडे जायचं असेल तर तुमची थिंकिंग, तुमची विचारसरणी, तुमचं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने आहात हे पूर्णपणे दर्शवत आहे. आणि याच दरम्यान टॉस देखील संपन्न झालाय. नेक्स्ट मॅच वीर ब्लास्टर विरुद्ध विदित फायटर. विदित फायटर टीमने टॉस जिंकलाय, फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय.
आणखीन एक चांगला चेंडू या वेळेला. मोठे फटके जे आहेत ना ते मात्र जरूर थांबवलेत. एकच चौकार आतापर्यंत संपूर्ण या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय रोशन सरांच्या बॅटमधून, आणि तो चौकार जर सोडला तर तदनंतर पूर्णपणे बॅटला आतापर्यंत खामोश ठेवलंय पार्थ 11 टीमच्या फलंदाजांना. या षटकामध्ये 3 चेंडू 6 धावा आल्यात, कारण विनोद मुंडे सरांच्या बॅटमधून ऑलरेडी पहिल्या चेंडू 3 चौकार आपण पाहिला होता. आणखी एक सुरेख फटका येतोय आणि मिड विकेटच्या झोन मध्ये असं वाटलं होतं की चेंडू जाईल निघून, परंतु डीप मध्ये काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. व्हॉट अ फिल्डिंग, सुपर, पूर्णपणे आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि त्या ठिकाणी अफलातून क्षेत्ररक्षणाचा हा नमुना पेश केलाय. अजून एक चांगला चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय. गणेश सरांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अप्रतिम सध्या बॉलिंग प्रदर्शन पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक 6वं षटक आपण पाहतोय. आणखीन 7 चेंडू पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. 25 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय, इम्पॅक्ट जबरदस्त आहे. चेंडू या वेळेला एक्स्ट्रा कव्हर बॉडीच्या पलीकडे. आणखीन एक जबरदस्त फटका रोशन सरांच्या बॅटमधून येतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारांकरिता. सुपर बॅटिंग केली जाते. षटक इथं मात्र कम्प्लीट होतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात यावेळेला जबरदस्त इम्पॅक्टफुल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. 29 धावा स्कोर कार्ड मध्ये. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटचं षटक हे कम्प्लीट करावंच लागेल. नवीन गोलंदाज भांगरेसर या ठिकाणी येत आहेत. शेवटचे षटक देखील आहे आणि जलद गतीने धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय पार्थ 11 टीमच्या माध्यमातून. शेवट एक गोड धावा हाच एक प्रयत्न सध्या तरी या ठिकाणी आपण पाहताय, परंतु सुंदर गोलंदाजी सातत्याने केली जाते. हा देखील सुंदर गोलंदाज शेवटच्या क्षणी. साई 11 टीम प्रॅक्टिस मॅच मध्ये आपण पाहिली नव्हती, परंतु ज्या पद्धतीने आज त्यांनी सुरुवात करून दिली. आणखी एक चांगला चेंडू, सलग 4 चेंडू डॉट. बॅट या योग्य पद्धतीने चेंडू ब्रश करत नाहीये आणि सुरेख गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी अंतिमच्या षटकामध्ये भांगरे सरांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू. आणखी एक या ठिकाणी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोशन सर आपल्या जवळ ठेवतील, मात्र विकेट क्रमांक या ठिकाणी आपण पाहिली तर 6 विकेट. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये एकही धावसंख्या नाहीये अंतिमच्या षटकामध्ये. आता तरी आपण पाहताय 29 वरती 6 अशी स्थिती पार्थ 11 संघाची आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे टीमला बॅकफुटला ठेवलंय. षटकाची समाप्ती या ठिकाणी आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 7 कंप्लीट आणि 7 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर 29 धावा पाहायला 30 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्यात. 31 धावांचं टार्गेट असणार आहे ते साई 11 टीम साठी. पार्थ 11 टीमला विनंती असेल की आपण थोडं लवकर मैदानाच्या आतमध्ये या. ऑलरेडी आपण उशिराने सामना स्टार्ट केलाय. 9चा सामना 10 वाजता सुरुवात झाले. आपणास विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये या. क्षेत्ररक्षण अरेंज करून घ्यायचे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच वीर ब्लास्टर विरुद्ध विदित फायटर. विदित फायटर टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी देऊया एक संधी डीजे ऑपरेटर यांना. ऐकूया एक सुमधुर संगीत. हॅपी बर्थडे. तुमच्या लक्षात होतं? नको वासेल. तुमच्या एका फुलाच्या बदल्यात 1000 फुलांचा सुगंध.
हात तर खूप आधी धुतला होता ना. नवीन व्हीलची लिंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो दीर्घकाळ फ्रेशनेस. पुढच्या वेळेस बुके हवा. जियो खिलाडी वाह वाह, जियो खिलाडी वाह. पार्थ 11 टीमला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि 28 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं कंप्लीट करायची आहेत याची नोंद घ्यायची. फक्त 31 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. KGN ग्रुप आयोजित शिक्षक सन्मान चषक 2025 पर्व 3 या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. जसजशी स्पर्धा ही पुढे होत चालली एक वृद्धिंगत स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहताय. हे 3रं पर्व आहे. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचे. साई 11 टीम 2 बॅटर या. आपण पाहताय शिक्षक सन्मान चषक 2025 राजू जगताप सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक अप्रतिम व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आम्हाला देखील शिक्षणाच्या प्रवाहात ज्यांनी आणलंय असे राजू जगताप सर आमचे गुरुवर्य आणि त्यांच्याच मुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय असे आदरणीय राजू जगताप सर यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्य व्यासपीठावरती ते मात्र उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. सात षटकामध्ये तब्बल 31 धावा मोठा टार्गेट नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिली होती गोलंदाजी साई 11 टीमची अवघ्या 30 या अंकावरती पार्थ 11 टीमला बॅकफुटला ढकललंय आणि दबावाचं चित्र असणार आहे पहिल्या षटकापासून. कारण जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला इकॉनॉमिकली खूप चांगली षटकं फेकावी लागतील. वेळेवरती विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील आणि अशा पद्धतीने जर तुम्ही खेळ केला तर सामन्यामध्ये तुमचं पुनरागमन होऊ शकतंय. ते चित्र पाहायला मिळेल का स्ट्राईक रेट वरती 10-44
वेळेला आपण हा सामना सुरुवात करतो. 28 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गणेश पारखे सर आणि त्यांच्या साथीला निलेश डोंगरे सर, ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. रमेश गावित सर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. पहिला या वेळेला अप्रतिम दर्जेदार बहारदार सदाबहार शिक्षक सन्मान चषक येतोय. चौकार. पुढील सामना दोन्ही टीम रेडी राहायचे आहेत. वीर ब्लास्टर आणि त्याचे विपक्ष विदित फायटर. लो स्कोरिंग मॅच आणि या लो स्कोरिंग सामन्यामध्ये जरूर जलद गतीने धावसंख्येला बनवण्याचा मानस आहे. याच दरम्यान आपण पाहिले तर डाऊन द लेग चेंडू, वाईडचा इशारा, एक अवांतर धावसंख्येने या ठिकाणी आणखीन एक धावसंख्येची भर पडली जाते. स्कोर कार्ड मध्ये 5 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. केवळ 2च चेंडू फेकून झालेत. हलकसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस होता. तेवढंच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. कमी धावसंख्येचं टार्गेट आहे आणि या धावा जर डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला अशाच पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. मात्र यावेळेला इम्पॅक्ट जबरदस्त आहे. सर्कलच्या अगदी वरून चेंडू यावेळेला रीड केलाय, खेळला योग्य पद्धतीने. डीप मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र जोपर्यंत फील्ड करतील ना तोपर्यंत येत आहेत ना त्या 2 धावा. फलंदाजांना ठाऊक आहे परिस्थिती या ठिकाणी थोडीशी कठीण नाहीये. शांत पद्धतीने जर या मॅचला खेळलं गेले तर पहिला सामना विजयश्री आपण खेचून आणू शकतोय आणि हे चांगलंय. आणखीन एक या ठिकाणी जरूर चांगला चेंडू, पॅड लाईन वरती येणारा चेंडू, लेग स्टंपला मिस करणारा तो चेंडू आपण पाहताय. चांगल्या पद्धतीची ही गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रमेश गावित सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी या षटकामध्ये आपण पाहिले 5 चेंडू फेकून झालेत, मात्र स्कोर कार्ड 8 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम चेंडूचा खेळ फ्लिक केलाय. क्रिकेटिंग शॉट, दर्जेदार फटका यावेळेला ऑन साइडला पाहायला मिळतोय. पहिल्या धावसंख्येला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलंय आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या क्षणी आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात त्या 10 विदाउट लॉस्ट. चिकना चिकना पोरगा बैसल है, रूपान देखना चिकना चिकना पोरगा बैसल है. थँक यू. नवीन या ठिकाणी गोलंदाज आपण पाहत आहे संदीप बोरसे सर. फलंदाजीमध्ये हलकी फुलकी जरूर बॅटिंग आपण पाहिली होती. पहिला चेंडू या वेळेला सुरेख अप्रतिम चेंडू आपण पाहत आहे. यस रेफर करण्यात आलं या ठिकाणी. पोरगा बैसल है, रूपान देखना चिकना चिकना पोरगा बैसल है. क्रिकेटर नवरा करायचा है
फलंदाजाला बाद व्हावं लागेल या ठिकाणी. अप्रतिम झेल फॉलो मध्ये का अफलातून झेल या ठिकाणी आपण पाहिलंय आणि पहिल्या विकेटचं पतन. आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच. येत नवीन फलंदाज मंगेश पवार सरांना आपण पाहू शकतायत. पहिल्या विकेटचं पतन साई 11 टीमला. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर जरूर 10 धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट पडली जाते. 31 धावांचं जे टार्गेट आहे त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर साई 11 टीमने चांगली सुरुवात करून दिली. मात्र या षटकाचा विचार केला तर संदीप सरांनी मात्र चांगली गोलंदाजी करत पहिल्या विकेटला यावेळेला कन्व्हर्ट केलंय. राऊंड विकेट. गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होत असताना हलक्या हाताने चेंडूला पुश केले जाते. मिड ऑफ च्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी धाव मात्र नाहीये. अशाच पद्धतीने गोलंदाजी जर झाली तर सामना मात्र या ठिकाणी बनू शकतोय. परंतु कमी धावा आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. क्रिकेट असा खेळ आहे जो अनिश्चिततेचे गेम नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय खाली क्षेत्रामधून. हा चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. क्लिअर करतोय चौकारांकरिता. काय सुंदर स्ट्रोक आपण पाहिलाय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर ऑलरेडी ऑस्टमच्या लाईन वरती आले. तिथून केवळ दिशा दिली आणि फ्लॅटेड. काय सुंदर फटका खाली क्षेत्रामध्ये तो चेंडू आपण पाहिला आणि इथं येतोय हा अप्रतिम चौकार. 4 चांगली गोलंदाजी जरूर करावी लागेल. या अगोदरच्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला होता चौकार. मात्र तदनंतर या चेंडूवरती कमबॅक करत टीमला वापसी करून दिली जाते. 4 चेंडू 4 धावा 1 विकेट. अशा पद्धतीने आपण या षटकाचं विश्लेषण पाहू शकता संदीप बोरसे सर. हा देखील चांगला चेंडू यावेळेला हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. अगदी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या समोर त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलंय. 1 धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाते. षटकाची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्त अखेरीस स्कोर कार्ड वरती 16 धावा. आता विजयासाठी अवघ्या 15 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी मंचावरती उपस्थित आदरणीय राजू जगताप सरांचं आगमन झाले. छत्रपती शिवाजी पतपेढी जव्हार चे चेअरमन म्हणून आपण त्यांना पाहताय आणि ज्यांच्या माध्यमातून या आकर्षक ज्या ट्रॉफीज आपण पाहताय मंचावरती आहेत त्या त्यांनी मात्र जरूर त्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आल्यात आणि त्यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. तर त्यांचं मात्र या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यात येत आहे. राजू जगताप सर या ठिकाणी एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि त्यांची मात्र जरूर उपस्थिती मंचावरती आहे. त्यांचं स्वागत सन्मान जयदेवजी घेगड सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. सामन्याकडे वळूयात. 15 धावांची आवश्यकता आहे. या क्षणी जर आपण पाहिले तर पुण्याच्या एकदा रमेश गावित सरांना आपण बॉलिंग मार्कवरती पाहू शकतात. पूर्णपणे प्रेशर जो आहे तो पार्थ 11 संघावरती सध्या तरी पाहायला मिळतोय. कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर ही स्पर्धा क्रिक हिरोच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत. नेट रन रेट किती महत्वाचा असणार आहे ना. त्याच कारणामुळे पार्थ 11 टीम जरी कमी धावा इथून बनवल्या असल्या तरी देखील किती षटकापर्यंत या टीमला विजयाच्या समोर घेऊन जाऊ शकते हे खूप निर्णायक असणार आहे या मॅच मध्ये. यावेळेला फ्लिक केलंय. ऑन साइडला चेंडूला कन्वर्ट केले जाते. पहिल्या धावसंख्येला दुसऱ्यामध्ये जरूर कन्वर्ट केले जाते. चांगली रणगती आपण पाहू शकताय साई 11 टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
नेक्स्ट मॅच विदित फायटर क्षेत्ररक्षण करण्याकरिता आपण सज्ज व्हायचंय. चौथा चेंडू हलकी सिमिस फिल्डिंग पुढच्या एकदा आपण पार्थ 11 टीमच्या माध्यमातून पाहू शकाल. सातत्याने अशा पद्धतीने जरूर जे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आज पहिला सामना जर आपण पाहिला तर लो स्कोरिंग मॅच, फक्त 31 धावांचं टार्गेट आणि त्याच्या विपक्ष सध्या साई 11 टीम देखील प्रयत्न करते. 5 चेंडू 5 धावा या षटकामध्ये आता तरी पाहायला मिळत आहेत. 21 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. आणखीन 10 धावांचं टार्गेट आहे विजयांकरिता. 25 चेंडू येणारे. हा येतोय अप्रतिम फटका आणि पहिला षटकार शिक्षक सन्मान चषक SPL च्या माध्यमातून पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पवार सरांच्या बॅट मधून हा एक दर्जेदार फटका सजवलाय आणि षटकाराने टीमला मात्र चांगल्या स्पॉट वरती घेऊन गेलाय. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. 24 चेंडू आणि विजयांकरिता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. हे विश्वजित म्हात्रे. अवघ्या 4 धावांचं टार्गेट आपण या वेळेला पाहू शकताय. जबरदस्त बॅटिंग साई 11 टीमची. आज गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे कार्य या टीमच्या माध्यमातून. दीपक पडेल सर येत आहेत बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू मात्र योग्य पद्धतीने या ठिकाणी चांगल्या स्पॉट वरती हाताळला गेलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणी जर आपण पाहिलं तर टॉस चेंडूची फेकी आपण या वेळेला पाहू शकतायत. फक्त 4 धावांचं टार्गेट या वेळेला पाहायला मिळतंय. हा देखील चांगला चेंडू आहे या क्षणी. यस, अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा, ज्यामध्ये जरूर विकेटच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लेग बिफोर दी विकेटच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 2 साई 11 टीमला हा दुसरा झटका लागलाय. वन साइड ही येत आहेत नवीन फलंदाज श्रीनिवास सर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले. 4 धावांचं अजूनही टार्गेट आपण या ठिकाणी पाहत आहे. चांगली लढत जरूर पहिलीच मॅच आणि कंट्रोल मध्ये साई 11 टीम. स्ट्रोक चांगला अगदी गॅप मध्ये चेंडू येतोय. काऊ कॉर्नर रिझनला हा चेंडू या वेळेला आणि विजयी फटका. मॅच फिनिश. खेळ खल्लास. सामना मात्र पहिला जिंकलाय या ठिकाणी साई 11 टीमनं. जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती या पहिल्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळ करत पार्थ 11 संघावरती एक दणदणीत विजय प्राप्त करत 2 पॉइंट सहित सुरुवात मात्र करून दिली आपल्या टीम करिता. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होईल. नो डाऊट निलेश डोंगरे सर मॅन ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार निलेश डोंगरे सरांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हा. त्वरित नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. विदित फायटरने फिल्डिंग लावून घ्यायची आहे. हॅलो. सामना संपल्यानंतर जे खेळाडू कक्ष आहे तिथून खेळाडू येताना मैदानाच्या बाहेरून या, बाउंड्रीच्या बाहेरून या. मैदानातून येऊ नका. YouTube लाईव्ह आहे आणि शिवाय आपण सर्व कर्मचारी विदित फायटर संघ लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. विदित फायटर, वेळ खूप महत्वाचा आहे. तुम्ही सगळे मागा पण वेळ मागू नका. यानंतर मला वाटतं सेवा फायटर वर्सेस माऊली कृपा
दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं आहे.